राज्यात 27 जुलै रोजी चांगला पाऊस पडला, तर आजही 28 जुलै रोजी कोकण, गोवा आणि विदर्भासह बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काल 27 जुलै रोजी रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला असून हीच परिस्थिती आज 28 जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात राहील। येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 27 जुलै रोजी रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि हीच परिस्थिती आता सध्या सुरू आहे, म्हणून वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 28 जुलै रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्यात आज आणि उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि इतका आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे, म्हणून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागासाठी आज व उद्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती राहील। कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। 28 जुलैला विदर्भ आणि मराठवाडा पावसाचा जोर कायम राहील। 29 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, मात्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणीच पाऊस पडेल। 30 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ढगफुटी सुद्धा होऊ शकते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 31 जुलै रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे। 1 ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल। या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असाही अंदाज पुणे शाखेने वर्तवलेला आहे। तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट कोणाकोणाला आहे? काल 27 जुलै रोजी रायगड, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला। ही स्थिती आज 28 जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात राहील। तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे।